देशमुख यांचे बंधू आणि सर्व पक्ष सामाजिक संघटनेचे नेते पदाधिकारी आणि जालन्यातील 18 पकड जातीचे बहुजन भीमसैनिक लहुजी सैनिक सर्वांना जय शिवराय जय भीम. बोलण्याआधीच एवढ्या हाती घातल्या घटना अतिशय संवेदनशील आणि आयोजकांनी ज्या अटी घातल्या त्या आम्हाला मान्य की घटनाची एवढी गंभीर आहे की आज हा 5वा मोर्चा आहे. महिना झालाय. एवढी संवेदनशील घटना 5वा मोर्चा महिना झालाय. तरी या घटनेतला एक नराधम एक असणारा आरोपी आंबळे नावाचा अटक नाही. 25 दिवस झालं सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्याकांडाला त्याच्या अशोक गोरबान नावाच्या त्या पोलिसावरती 302चा गुन्हा नाही. आज महिना झाला तरी न्याय मिळत नाही. संघर्ष चालू आहे आणि सगळीकडे मात्र हा मुद्दा कसा दाबता येईल याच प्रयत्न या ठिकाणी केला जातो. यातले प्रमुख जे उमेदवार यातले जे काही प्रमुख आरोपी आहेत त्यांना अटक होत नाही. आम्हाला सांगितलं जातं त्यांचा रोल नाही. राजकारणासाठी टीका सुरू आहे. म्हणून मी काल सुद्धा सांगितलं की वर्ल्ड ट्रेड सेंटरचं जे काही टावर पाडण्यात आलं त्या टावर पाडत असताना त्या विमानामध्ये बसलेले त्यांचा तो तिथंच अंत झाला. पण त्याचा मास्टर माइंड होता ओसामा बिन लादेन. या संतोष देशमुखच्या हत्याकांडातील ओसामा बिन लादेनला अटक झाली पाहिजे ही आमची या ठिकाणी भूमिका आहे. ही भूमिका आम्ही घेऊन आलो. निसारातींच्या घटनांना भेटी दिल्या. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन आलो. पण एवढे निर्दयी हत्याकांड मी बघितलं नाही. एकही संतोष देशमुखच्या अंगावरती जागा नव्हती की त्याला मारलेलं नाही. एकही याचा पार्ट असा नव्हता की तो ठेचलेला नाही. आणि आमचे या ठिकाणी प्रति मोर्चे काढणारे राजकारणी जातीवादा म्हणून मोर्चे काढायला लागले. जातीवादी मुद्दा म्हणून मोर्चे काढायला लागले. एका जातीच्या आरोपीला त्या ठिकाणी वाचवण्यासाठी मोर्चे काढायला लागले. त्यांना लाज वाटायला पाहिजे. लाज वाटायला पाहिजे. मी काही शॉर्टकट याच्यावर बोलणार नाही. काही टोपण नावं घेणार नाही. लक्ष्मण हाके लाज वाटायला पाहिजे. प्रति मोर्चा काढताना लाज वाटायला पाहिजे. अरे या पुणे शाहू बाबासाहेब शिवाजी महाराजांचं तुम्ही नाव घेताय. तुम्ही काही मोर्चा काढला तुम्हाला आता नैतिक अधिकारच राहिलेला नाही. हे निरागस लेकर बसले मुंबईला जाऊन आले. त्या अमरावती गाडी घेऊन धनंजय देशमुख फिरतोय. ही वैभवी हा विराज तुम्हाला राजकारणी वाटतंय. हे पक्षाचे वाटतात. हे राजकारण करण्यासाठी बसले. आणि त्या मुलीचा बाप गेलाय. तुला काय वेदना होत असते हे तुम्ही जाणताय. तुला आधार देताय म्हणून ते जिवंत आहेत. यांना सुसाईड केल्याशिवाय पर्याय आहे का? यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय आहे का? हरियाणा महाराष्ट्रामध्ये किती आमचा खेळ तुम्ही करणार आहेत? कर्णाजीच्या भोट मागे त्या ठिकाणी मरण पावला तरी त्याला न्याय मिळाला नाही. या सोमनाथ सूर्यवंशीची आई 10 लाख रुपयाचा चेक परत पाठवते. तुला सुद्धा न्याय मिळत नाही. पीडितांचं सुद्धा मरण आल्यावर तुम्ही न्याय देणार आहेत का? पीडितांनी फासावण्यात केल्यावर न्याय देणार आहेत का? म्हणून आता आम्ही शांत बसणार नाहीत. 5वा मोर्चा 36 जिल्ह्यात तालुक्यात मोर्चे काढू. पण संतोष देशमुखला न्याय दिल्याशिवाय आम्ही आता शांत बसणार नाही. थांबायचं नाही.
बहुजन मारला जातो, इथल्या 18 पगड जातीला या ठिकाणी मारण्यात येतं. हे मजा बघण्याचं काम करतात. आणि म्हणून आता मुद्द्यावरती आमची भूमिका एवढीच आहे की 2.5 महिन्यात फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून यांना असणारं फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. फाशीची शिक्षा झाली पाहिजे. अरे संतोष देशमुख कोण होता? मानवतेचा प्रतीक होता, एक हिंसैनिक होता. संतोष देशमुखनी जेव्हा वाचवलं तो बौद्ध समाजाचा होता. आज मला आनंद आहे की या जालन्यामध्ये आमचे भीमसैनिक धान्यावाग या ठिकाणी बसलेत, आमचे अण्णाभाऊ लवजींचे लेकरं बसलेत, आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे बसलेत. संतोष देशमुख हा मुद्दा हत्याकांडापुरता मर्यादित नाही, तर या महाराष्ट्रातले फुले शाहू बाबासाहेबांचे छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व वाचवण्याचा मुद्दा आज तयार झाला आहे. हे लोक थांबणार नाही. म्हणून मित्रांनो, मला वेळ कमी दिला, जाता जाता एवढंच आव्हान करतोय, पंकजाताई मुंडे, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. आम्हाला सांगितले नाव घेऊ नका, पण नाव घेतल्याशिवाय आता पर्याय नाही. मोर्चा करायचा आणि नावं घ्यायचं नाही. हे जे जबाबदार आहे त्यांचं नाव घ्यावं लागेल. का नावं घ्यायचं नाही? कुणाला घाबरायचं? अरे आमचा माणूस त्यांनी ह्याच्या पायपानी मारून टाकलं आणि तुम्ही म्हणता नावं घ्यायचं नाही. मी फक्त पंकजाताई मुंडे तुम्हाला आवाहन करतोय की हे पटलं नाही. अरे जेव्हा हा धनंजय देशमुख आणि ते 2 लेकरं मुंबईला देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आले, तर पंकजाताई मुंडे त्यांच्या सोबत सुद्धा गेल्या नाही. काय पाप केलं रे? काय केलं या लेकरांनी? आपल्या बापाला न्याय मागणं गुन्हा का? काय पाप केलं यांनी? पंकजाताई मुंडे, तुम्ही त्यांच्या सोबत सीएम कडे जाऊ शकला नाही? का जाऊ शकला नाही? उत्तर द्या. अरे मला वाईट त्यावेळेस वाटतं की हा धनंजय देशमुख लढतोय. संतोष देशमुख कोण होता? पंकजाताई, संतोष देशमुख तुम्ही निवडणुकीला उभा राहिल्या होत्या तेव्हा मसाजोगचा भूत प्रमुख होता. तुमच्यासाठी लढला येतो. प्रीतम मुंडे उभा होत्या तेव्हा सुद्धा भूत प्रमुख होता. तुम्ही उभा राहिला तेव्हा सुद्धा भूत प्रमुख होता. भाजपचा ते पदाधिकारी होता. आणि बावनकुळे नावाचा माणूस बेंडकुळे दिसतो. घाबरू नका कुणाला. माणसं मारायचे. आणि या बावनकुळे सकाळी प्रेसला काय म्हणला मला समजलं पाहिजे. मी ते भारती जयंतीचं अध्यक्ष केलं कारण यांनी कराडचं काम चांगलं होतं. हे बावनकुळेंच्या सकाळचं स्टेटमेंट हे नाव घेतलं पाहिजे. यांना भाजपच्या पदाधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या या सगळ्या गँगला हे चांगलं म्हणतात. लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष करतात. बावनकुळे काम करा. तसं बी देशाचा गृहमंत्री कोण झालेला हे सगळ्याला माहित आहे. त्यांच्या विरोधात मोर्चे चालले, त्यांचा राजीनामा घ्या आणि तुमच्या या टकुच्याला गृहमंत्रीच करा. काय चाललंय हे चालणार नाही. पंकजाताई तुम्हाला या 3 ठोस घ्यावं लागेल. पंकजाताई माझं आव्हान आहे, एक भाऊ म्हणून आव्हान आहे की हा तुमचा कार्यकर्ता होता. मला न्याय द्या, वैभवीला न्याय द्या, या विराजला न्याय द्या. वाईट वाटतं पंकजाताई, ज्यावेळेस तुम्ही मंत्रालयात बसून मंत्रिपदासाठी जे लोक येतात त्यांच्याकडून गुच्छ घेतात, हे लेकरं फुलाला हात लावू शकतात का? अरे हे लेकरं फुलं नाहीत का? त्यांचं आयुष्य चुरगाळून टाकण्याचं काम केलंय आणि तुम्ही मंत्रालयात बसून गुच्छ घेताय, सत्कार घेताय. हे चालणार नाही. हे चालणार नाही. हा बंडाचा थांबणार नाही. संतोष देशमुखच्या मारेकऱ्याला फाशी झालीच पाहिजे. त्या वाल्मिकांना करत
सांगितला 302चा आरोपी केलाच पाहिजे. आज आमच्या हाती चांगली माहिती आली. देशमुखरावला बोलत होतो की खंडणीच्या प्रकरणात अधिकाऱ्याचे हातपाय तोडू असं जे काही वाल्मीकरण विष्णू चाटेला बोलला त्याचे व्हॉइस सॅम्पल मॅच होणार. 302 मध्ये अटक करा आणि त्याचा असणारा कोण जर मास्टर माइंड असेल तर त्याला सुद्धा अटक झाली पाहिजे. अरे काय बोललो तुम्ही? आमच्या इथे खासदार बसलेत आमचे काय साहेबांना माहित आहे इम्रान मेहदी लढला होता. त्याचं फक्त एक हत्याकांड उघड झालं होतं आणि जेव्हा पोलिसांनी खाक्या दाखवल्या तेव्हा त्यांनी किती हत्याकांड मातीतून काढून दिले. अरे बाबर खाक्या दाखवल्या त्याच्या काळांना सांगून गेले सुरेशांना की 109 मुर्दे सापडले. तुम्ही खाक्या दाखवा मुर्देची मुर्दे बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. पण पोलीस काय करतो? पोलीस कार्यकर्त्याला मारते. सोमनाथ सूर्यवंशीला टाकलं मारून, 150 लोकांना मारून टाकलं. पोलिसांचं मला कळत नाही. सगळे पोलीस सारखे नसतात. पोलिसांना कोण काम करू देत नाही हे आम्हाला माहित आहे. एकदा का ते सिंगम झाले फक्त त्यांनी सिंगम झालं पाहिजे. हे पिक्चर मधला सिंगम बघायला आम्हाला आवडतो. पण पोलीस जर सिंगम झाले तर चिटिंग 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 म्हणत आकाचा आकाश सुद्धा पुढे आल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद या महाराष्ट्र पोलिसांची, एवढी ताकद या महाराष्ट्र पोलिसांची. छपरी पोरं घ्यायचे, चिरकुट असणारे पोरांना गुन्हेगार करायचं. आणि कुणी पोचले म्हणजे उत्तर द्या. कुणी पोचले सुदर्शन गुन्हेला? हा सुदर्शन गुन्हे कुठून निर्माण झाला? सुदर्शन गुन्हेचं घर जेव्हा मुलांनी दाखवलं तेव्हा कळालं की सुदर्शन गुन्हे किती गरीब आहे. आणि या सुदर्शन गुन्हेकडे मोटरसायकल घ्यायची अवकात नाही. तुझ्याकडे स्कॉर्पिओ आली कुठून? त्यांच्याकडे स्कॉर्पिओ येतात कुठून? त्यांच्या रील्स निघतात कुठून? काय ते बळ देऊ देऊ त्यांना असणारं गुन्हेगार केलं आणि आज ते आमच्या मुळावरती उठले. हे चालणार नाही. देवेंद्र फडणवीस आपण गृहमंत्री आहेत. जास्त काळ या लेकरांचा अंत बघू नका, या समाजाचा अंत बघू नका. हे सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्या. आणि म्हणून आमची या ठिकाणी मागणी आहे की वाल्मिक कराडची जेवढी काही संपत्ती आहे ती शासनाने जप्त केली पाहिजे. वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करा. एवढंच नाही, जेवढे आरोपी त्यांची संपत्ती जप्त करा. आणि योगी आदित्यनाथला निवडणुकीमध्ये कटेंगे बटेंगे म्हणून आणता. जरा त्याच्याकडून शिकून म्हणा बुलडोजर कसे चालवते. का नुसता कटेंगे बटेंगे करायला आणायचा. आणि म्हणून या वाल्मिक देशमुखच्या घरावरती गृहमंत्री देवेंद्र फडणवीसने बुलडोजर चालवलं पाहिजे. ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी आहे. म्हणजे खचून जायचं नाही. हा पॅन्थर तुमच्या पाठीशी आहे, हे भीमसैनिक तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या भावाने जे बलिदान दिले ते माझ्या भावाला वाचवण्यासाठी दिले हे आम्ही कधीच विसरणार नाही. आणि महाराष्ट्रातल्या कोणी विसरता कामा नये. हे मानवतेचं प्रतीक राहिलं पाहिजे. राहिल्याविषयी प्रतिमोर्चे काढणाराचा त्याला कालच पूर्णमध्ये भीमसैनिकांनी हिसका दाखवलाय. आता फक्त माईक वाढलाय. आता जर प्रतिमोर्चा काढला तर त्याला आडवा हा निळा भीमसैनिक आल्याशिवाय राहणार नाही. हे सुद्धा या माध्यमातून सांगतो. सुपारी भेटली की वाजवायची. अरे बोल तरी वाजवा. कुठं काय करतो याची अक्कल नाही. तुम्ही गांध्यावरचे आम्ही त्याचं स्वागत केलं, न्यायासाठी आम्ही स्वागत करतो. या लेकराचा बाप मारलाय तुम्ही प्रतिमोर्चा काढताय. या लेकराचा बाप मारलाय तुम्ही प्रतिमोर्चा काढताय. हे कदापि आम्ही खपवून घेणार नाही. आणि म्हणून संतोष देशमुखला मी श्रद्धांजली वाहतो. पुणे शाहू बाबासाहेबांच्या महाराष्ट्रात हे जे चाललंय ते योग्य नाही.
आज माणुसकी आणि मानवता जिवंत आहे हे तुम्ही दाखवण्यासाठी या ठिकाणी उन्हात आलात. आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि विराज आणि वैभवीला या ठिकाणी बळ देऊन तुझ्या बापाला न्याय देण्यासाठी लेकरांनो मी तुम्हाला जवळून बघतोय. सगळ्यात आधी मी तुमच्या घरी आलो होतो. तुमच्या अश्रू मी रोज गळगळ रडताना बघतोय. त्या भावाच्या त्या पत्नीच्या या लेकरांच्या वेदना मी बघतोय. हातात वेदना असतात या जॅकेटला आलेल्या काळ्या बहिणींना मी गळ्याला लावलेलं त्यांचे अश्रू आणि रक्त या जॅकेटला लागलेलं आहे. दुःख माणसाला जेव्हा दुःख समजतं तेव्हाच कळतं. या लेकरांचं दुःख अपाट आहे. मला अनेक जण म्हणता तुम्ही अमुक नाव घेऊन बोलता, तमुक नाव घेऊन बोलता. मी त्यांना सांगितलंय जर या चिमुरड्याच्या बापाला न्याय देता देता मरण आलं तरी चालेल. बाबासाहेबांचं लेकरू शांत बसणार नाही शांत बसणार. आणि याच्यात न्याय झाला पाहिजे. या सगळ्यांना 302 मध्ये अटक झाली पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून फाशी झाली पाहिजे. यात असणाऱ्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलो. एवढं बोलतो.